शेंगदाणे म्हणजे गरिबांचे बदाम आणि हे 100% खरे आहे. जे श्रीमंत लोक महागडे काजू बदाम खाऊन मिळवतात ते पोषण आपला सामान्य माणूस मुठभर शेंगदाणे खाऊन मिळवू शकतो. आता थंडीचे दिवस सुरू झाल्यात, अशावेळी गावाकडे रात्री शेकोटी पेटवून गप्पा मारणं किंवा शहरामध्ये गॅलरीत कोवळ्या उन्हात बसून भाजलेले गरमागरम शेंगदाणे खाण्याची मजा काही वेगळीच असते. का तर ही फक्त चवीची गोष्ट नाही, तर यामागे एक शास्त्र दडलंय. थंडीमध्ये जेव्हा शरीराला ऊर्जेची गरज असते, अंगामध्ये हुडहुडी भरलेली असते, तेव्हा हे शेंगदाणे शरीरामध्ये हीटरसारखं काम करतात. ते शरीराला अजून उष्णता देतात आणि मरगळ घालून एका नव्या प्रकारची ताकद भरतात. आयुर्वेदाच्या जुन्या ग्रंथांमध्येही शेंगदाण्याचे खूप जास्त कौतुक केलंय. हे नुसतं पोटाची भूक संपवत नाही, तर तुमच्या प्रतिकारक शक्तीला अशी ढाल बनवतात की छोटे मोठे आजार तुमच्या वाऱ्यालाही उभे राहत नाहीत. पण तरीही आपल्या मनात शंका असतातच. शेंगदाणे खाल्ले की पित्त होतं का, वजन वाढतं का, अशा प्रकारचे प्रश्न अनेकांना पडत असतात. बरेच लोक शेंगदाणे रोज खात असतात, पण ते कसे खावं, कशा प्रकारे खावं आणि कशासोबत खावं हे त्यांना माहिती नसल्यामुळे त्यांना याचा 100% फायदा मिळत नाही. म्हणून या व्हिडिओमध्ये आपण शेंगदाण्याचा रंजक प्रवासाला सुरुवात करणार आहोत. हे छोटेसे दाणे तुमच्या शरीरात गेल्यावर नक्की काय जादू करतात, आधुनिक विज्ञान आणि आपली आजी आजोबा यांचे अनुभव काय सांगतात, हे सर्व आपण सोप्या मराठी भाषेमध्ये समजून घेणार आहोत. विशेषतः ज्यांचा साखरेचा त्रास आहे, म्हणजे डायबेटीस आहे, त्यांच्यासाठी तर ही महत्त्वाची एखादी माहिती वरदानापेक्षा कमी नाही. त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण शेंगदाणे खाण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत जर चुकली तर फायद्याऐवजी नुकसान सुद्धा होऊ शकतं. चला तर मग विषयाला हात लावूया. सर्वात आधी आपण लोकांच्या मनातली एक मोठा गैरसमज दूर करून घेऊन बऱ्याचदा असं कानावर पडतं, अरे जास्त शेंगदाणे खाऊ नको, कोलेस्ट्रॉल वाढेल. पण मंडळी, हे सर्व खोटं आहे. सायन्स असं सांगतं की शेंगदाण्यामध्ये 0 कोलेस्ट्रॉल असतं. तुम्ही बरोबर ऐकलंय. शेंगदाण्यामध्ये जे काही घटक असतात तर ते आपल्या शरीराला शक्ती आणि ऊर्जा देण्यासाठी असतात. शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि हृदयाला सुरक्षित ठेवणारे चांगले कोलेस्ट्रॉल वाढवत असतात. त्यामुळं त्यांना बीपीचा त्रास ज्यांना आहे किंवा हृदयविकाराची काळजी आहे, त्यांच्यासाठी शेंगदाणं एखाद्या नैसर्गिक औषधासारखं काम करतात. हे हृदयाचे ठोके व्यवस्थित ठेवतात आणि भविष्यामध्ये हार्ट अटॅक सारख्या संकटांपासून स्वतःला वाचवत असतात. आता वळूया आपण मधुमेह बांधवांकडे. महाराष्ट्रामध्ये घरोघरी डायबेटीजची समस्या वाढलेली आहे. अशा लोकांसाठी शेंगदाणे सेफ आहेत. त्याचं उत्तर आहे अगदी बिनधास्त. शेंगदाण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स फक्त 14 आहे. आता हे प्रकरण काय आहे, तर सोप्या भाषेत सांगायचं तर शेंगदाणे खाल्ल्यावर रक्तातील साखर एकदम उसळी मारत नाही, ती संत गतीनं वाढते. त्यामुळे तुम्हाला बराच वेळ भूक लागत नाही आणि ताकद हळूहळू टिकून राहते. ज्यांना सतत थकवा जाणवतं, काम करायचा उत्साह राहत नाही, त्यांनी महागड्या गोळ्या घेण्यापेक्षा मुठभर शेंगदाणे खाल्ले तरी दिवसभर चार्जिंग फुल राहतं. आणि व्यायामाची आवड असणाऱ्यांनी तर शेंगदाणे म्हणजे खजिनाच आहे. 100 ग्रॅम शेंगदाण्यामध्ये तब्बल 26 ग्रॅम प्रोटीन असतं. जिमला लावणाऱ्या पोरांना महागडे प्रोटीन पावडर डब्बे परवडत नसतील तर त्यांनी आपल्या घरचे शेंगदाणे हा एक उत्तम पर्याय आहे. आता एक गंमत बघा, लहानपणापासून ऐकत आलोय की दूध पिया शक्ती येईल. पण तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की 100 मिली दुधामध्ये जेवढे प्रोटीन्स असते त्यापेक्षा तब्बल 8 पटीनं जास्त प्रोटीन साध्या शेंगदाण्यामध्ये असते. जे लोक अंडी खात नाहीत, जी पूर्ण शाकाहारी आहेत, त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. अंड्यापेक्षा जास्त आणि दुप्पट प्रोटीन हे शेंगदाणे तुम्हाला देतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये कुस्तीची आणि तालमीची जुनी परंपरा आहे. तालमीतल्या पैलवानांना स्नायू कमवण्यासाठी प्रथिनांची गरज असते. जिममध्ये जाणाऱ्या तरुणांना महागडे प्रोटीन पावडरचे डब्बे काही परवडत नाहीत. त्यांनी जरी नियमित शेंगदाणे खाल्ले तर जबरदस्त फायदा होतो. हे प्रोटीन शरीराचा स्टॅमिना वाढवतात, थकवा घालवतात, तुम्हाला दिवसभर एकदम टवटवीत दिसण्यास भाग ठेवतात. आता वळूया शेंगदाण्याच्या शरीराच्या आधारस्तंभाकडील, म्हणजेच आपल्या हाडांकडे. वयाची 50वी ओलांडल्यानंतर अनेकांचे गुडघे हे कुरकुर करू लागतात. कंबर नेहमी दुखायला लागते. कारण काय, तर शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता असते. मित्रांनो, शेंगदाण्यामध्ये कॅल्शियम हे मुबलक प्रमाणामध्ये असतं. कॅल्शियम हे शरीरासाठी सिमेंटसारखं काम करतं. जर ते कमी पडलं तर हाडं ठिसूळ होतात, दात हलायला लागतात. इतकंच काय, तर हृदयाचे ठोके नियमितपणे पडण्यासाठी सुद्धा कॅल्शियमची गरज असते. हे फार कमी लोकांना माहीत आहे. रोज मूठभर शेंगदाणे खाल्ले तर म्हातारपणात हाडांचा त्रास नक्की कमी होईल आणि दात सुद्धा मजबूत राहतील. थोडक्यात काय, शेंगदाणा म्हणजे एक व्यस्त असं सप्लिमेंट नाही, तर ते एकदम स्वस्थ आणि मस्त नॅचरल कॅल्शियम सप्लिमेंट असू शकतं. आणि हे आहेच. आपल्या देशामध्ये विशेषतः स्त्रियांमध्ये रक्तांची कमतरता किंवा आपला जास्त निमिनिया म्हणतो, ही समस्या खूप जास्त उद्भवते. थोडं काम केलं की लगेच दम लागतो, डोळ्यापुढे अंधारी येते. याचं मुख्य कारण म्हणजे शरीरातील लोहाची कमतरता. शेंगदाणे ही लोहाची खाण आहे.
जेव्हा तुम्ही शेंगदाणे खाता तेव्हा रक्तातील हिमोग्लोबिन वाढायला मदत होतं. हिमोग्लोबिन चांगलं असेल तर शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन व्यवस्थितपणे पोहोचत असतं आणि मग तुम्हाला थकवा हा अजिबात जाणवत नाही. उत्साह नेहमी टिकून राहतो. आता हिवाळ्यामध्ये बऱ्याच जणांची त्वचाही कोरडी पडते, काहींना खाज येते. अशावेळी आपण वरून क्रीम लावत असतो, पण पोषणातून मिळायला हवं शेंगदाण्यांमध्ये व्हिटॅमिन B3 नावाचा एक घटक असतो. हे व्हिटॅमिन त्वचेला आतून मऊ आणि तजेलदार बनवत असतं आणि हे फक्त त्वचेसाठी नाही तर डोक्यांच्या शांतीसाठी सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. ज्यांना सतत चिडचिड होते, डिप्रेशन किंवा ताणतणाव जाणवतो, झोप ज्यांची नीट होत नाही, शेंगदाणे त्यांच्यासाठी खाणं फायदेशीर ठरू शकतं. त्यानंतर शेंगदाण्यातला अजून एक महत्त्वाचा घटक म्हणजे फोलिक ॲसिड. हे नाव तुम्ही कदाचित ऐकलं सुद्धा असेल. जेव्हा एखादी स्त्री गरोदर असते तेव्हा डॉक्टर त्यांना फोलिक ॲसिडच्या गोळ्या देतात, कारण बाळाच्या मेंदूचा विकास होण्यासाठी हे खूप जास्त गरजेचं असतं. जर घरामध्ये कुणी गरोदर माता असेल तर त्यांनी आहारामध्ये शेंगदाण्याचा समावेश नक्की करावा. हे बाळासाठी नाही तर आपल्या सगळ्यांसाठी गरजेचं आहे, कारण हे स्मरणशक्ती तल्लख ठेवायला मदत करतं. चावी कुठं गेली किंवा कोणाचं नाव आठवत नसेल अशा गोष्टी होत असतील तर समजून जा की या पोषणाची तुम्हाला गरज आहे. शेवट पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मॅग्नेशियम आणि मॅग्नीज. नाव थोडं वैज्ञानिक वाटतील, पण काम सुद्धा साधं नाही. शरीरामध्ये 300 पेक्षा जास्त क्रिया सुरळीत चालण्यासाठी हे घटक इंजिन ऑइल सारखं काम करतात. हे स्नायूंना रिलॅक्स ठेवतात. विशेषतः महिलांना सुद्धा हे खूप कामी येत असतं. सोबतच हे घटक खूप जास्त गुणकारी आहेत. हे तारुण्य टिकवून ठेवण्यास, म्हणजेच तुम्ही लवकर म्हातारी दिसत नाही यासाठी सुद्धा कामी असतात. मंडळी, आपण हाडाबद्दल बोलतो, पण शेंगदाण्याचा अजून एक जबरदस्त फायदा आहे जो विशेषतः आपल्या मातांना, भगिनींना आणि तरुणांना नक्की आवडेल, तो म्हणजे सौंदर्य. तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. शेंगदाण्यामध्ये व्हिटॅमिन ई हे भरभरून असतं. तेव्हा तुम्ही बरोबर ऐकलंय. यामध्ये जे व्हिटॅमिन ई असतं ते भरभर असतं. बाजारामध्ये मिळणाऱ्या हजारो रुपयांच्या क्रीम्स आणि लोशनमध्ये हेच व्हिटॅमिन ई असतं, जे तुम्ही मुठभर शेंगदाणे खाऊन नैसर्गिकरित्या मिळवू शकता. हे एक पॉवरफुल अँटीऑक्सिडंट्स आहे. सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर आपल्या त्वचेसाठी संरक्षण कवचासारखं काम करतं. आता महाराष्ट्रामध्ये थंडीचा कडाका वाढला असून अनेकांना हातपाय फाटतात, त्वचा वृक्ष होते, चेहरा निस्तेज दिसू लागतं. आपण वरून कितीही व्हॅसलीन लावला किंवा तेल लावला तरी जोपर्यंत शरीराला आतून ओलावा मिळत नाही तोपर्यंत त्वचा काही चमकत नाही. शेंगदाणे हेच तर काम करतात. ते त्वचेला आतून मॉइश्चराईज करतात. जर तुम्ही नियमितपणे शेंगदाणे खाल्ले तर वाढत्या वयाचा परिणाम चेहऱ्यावर लवकर दिसत नाही, सुरकुत्या पडत नाही आणि तुमचं तारुण्य नेहमी टिकून राहतं. केस गळतीची समस्या असेल किंवा केसांमध्ये कोंडा होत असेल तरी शेंगदाणे गुणकारी ठरतात. पण विषय असा आहे, हे शेंगदाणे घेण्याची पद्धत काय ते तुम्हाला बघायला नक्की पहा, कारण तेच खूप महत्त्वाचं आहे. आता वळूया आपल्या आयुर्वेदाकडे. आयुर्वेदानुसार शेंगदाणे हे वात, पित्त दोष संतुलन करण्यास मदत करतात. बऱ्याचदा आपण बघतो की काही खाल्लं किंवा पोट डब्बं होतं, गॅस होतो किंवा जेवण पचत नाही. आपल्या गावाकडे म्हणतात ना, पोट गुब्बार धरलंय, तर अशावेळी योग्य प्रमाणात खाल्लेले शेंगदाणे पचनशक्ती सुधारतात. विशेषतः हिवाळ्यामध्ये जेव्हा सर्दी, खोकला, घसा खरगडणं हे प्रकार वाढत असतील तेव्हा शेंगदाणे शरीराला आतून उबदार ठेवण्याचं काम नेहमी करतात. त्यामुळे थंडीमध्ये गूळ आणि शेंगदाणे खाण्याची पद्धत आपल्या पूर्वजांनी उगीच पाडली नाही. त्यामुळे आरोग्यात सर्वात मोठं रहस्य दडलेलं आहे. शेंगदाणे खाण्याची सुद्धा एक प्रकारची पद्धत आहे. अनेक जण विचारतात, कच्चे शेंगदाणे चांगले की भाजलेले? तर मंडळी, याचं उत्तर आहे भाजलेलं शेंगदाणे. तुम्ही बाजारातून शेंगदाणे आणा किंवा घरी हे तव्यावर खरमुऱ्यासारखे भाजून घ्या. भाजल्यामुळे ते पचायला हलके होतात आणि त्यातील पोषक तत्व शरीराला लवकर मिळतात. प्रमाण किती असावे? अति तिथं माती नक्की होते ही मन सुद्धा चांगलीच लागू पडते. शेंगदाणे हे पौष्टिक आहेत म्हणून वाटीक भरून खायचं नाही. दिवसाला 40 ते 50 ग्रॅम शेंगदाणे, साधारणतः आपल्या हाताची एक मूठ भरेल इतके शेंगदाणे खाणं पुरेसे आहे, कारण यामध्ये नैसर्गिक तेल असतं. जर तुम्ही खूप जास्त खाल्लं तर वजन सुद्धा वाढू शकतं. त्यामुळे ज्यांना आधीच लठ्ठपणाचा त्रास आहे त्यांनी प्रमाणामध्ये लक्ष द्यावं. आणि एक महत्त्वाची अतिशय टीप म्हणजे जी आपली आजी नेहमी सांगायची, शेंगदाणे खाल्ल्यावर लगेच पाणी पिऊ नका. हे 100% खरं आहे. शेंगदाण्यामध्ये तेल असतं आणि त्यावर लगेच पाणी पिल्यानंतर आपल्या घशामध्ये खवखव होते, ठसका लागतो आणि खोकला सुरू होतो. शेंगदाणे खाल्ल्यानंतर किमान 10 ते 15 मिनिटांनंतरच पाणी प्यावं. अजून एक महत्त्वाची गोष्ट, स्वयंपाकाचं तेल हल्ली आपण टीव्हीवरच्या जाहिरातींमध्ये बघून मागणे रिफाईंड तेल वापरत असतो, पण कोल्हापूर, सांगली किंवा खानदेशामध्ये आजही लोक लाकडी घाण्याचं शेंगदाण्याचं तेल वापरतात. हृदयाच्या आरोग्यासाठी शेंगदाणा तेल हे रिफाईंड तेलापेक्षा काही चांगलं असतं आणि कधीही चांगलंच राहील. हे रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतं, हृदयातील नसा मोकळ्या ठेवण्यास मदत करतं. त्यामुळे शक्य असेल तर स्वयंपाकघरामध्ये पुन्हा एकदा आपल्या पारंपरिक शेंगदाण्याचं तेल वापरणं सुरू करा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की शेंगदाणे अजून पॉवरफुल कसे बनवायचे, तर त्याचं उत्तर आहे गूळ.
जेव्हा तुम्ही शेंगदाण्यासोबत गूळ खाता त्याचा फायदा दुप्पट होतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये शाळेतल्या मुलांना आणि शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांना दुपारची वेळी गूळ आणि शेंगदाणे खायला देतात. त्यामुळे हेच कारण आहे. हा संयोग शरीरातील आतून नैसर्गिक उष्णता देतो आणि सर्वात महत्त्वाचं अमिनिया पळून जातो. मित्रांनो, गूळ आणि शेंगदाणे एकत्र पोटात गेले की शरीरामध्ये हिमोग्लोबिन तयार होण्याच्या प्रोसेस अतिशय फास्ट होतं. रक्ताभिसरण एकदम सुरळीत चालतं. ज्या लोकांना सतत मळमळ येते, सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत नाही किंवा कामामध्ये उत्साह वाटत नाही, त्यांच्यासाठी हा उपाय म्हणजे रामबाण औषध. महागडे एनर्जी ड्रिंक्स किंवा सप्लिमेंट घेण्यापेक्षा खिशामध्ये थोडे भाजलेले शेंगदाणे, खडाभर गूळ ठेवा. जेव्हा कधी थकवा वाटेल तेव्हा तुम्ही लगेच खा, फरक जाणवेल. हे तुम्हाला दिवसभर चार्ज ठेवतील. मित्रांनो, आतापर्यंत आपण शेंगदाण्याचे भरपूर फायदे पाहिले, पण मला खात्री आहे की हा व्हिडिओ बघताना तुमच्या मनामध्ये काही प्रश्न आले असतील. त्यामुळे ते प्रश्न आधी बघा. पहिला प्रश्न आला असेल की शेंगदाणे खाल्ल्यानं पित्त म्हणजे ॲसिडिटी होते का? हा काय प्रश्न आहे? हा प्रश्न 99% लोकांना पडतो. मंडळी, उत्तर आहे हो आणि नाही सुद्धा. गोंधळात पडला ना? तर ऐका. तुम्ही कच्चे शेंगदाणे जास्त प्रमाणात खाल्ले तर नक्की पित्त होऊ शकतं. पण जर तुम्ही ते शेंगदाणे भिजवून किंवा भाजवून खाल्ले तर पित्त होण्याचा धोका संपतो. आणि ज्यांना अगोदरच ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे त्यांनी शेंगदाण्याचं वरचं साल काढून खावं. त्यामुळे उष्णता असते त्यात तर ती काढली तर शेंगदाणे आपल्याला पचायला हलके होतात. आता बघा, वजन कमी करणाऱ्यांनी शेंगदाणे खावे का? अनेक जण डायटिंग करतात, शेंगदाणे बंद करतात, पण ही मोठी चूक करतात. शेंगदाण्यामध्ये प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि हे खाल्ल्यावर तुमचं पोट जास्त वेळा भरलेलं राहील आणि तुम्हाला वारंवार भूक लागणार नाही. उलट योग्य प्रमाणामध्ये शेंगदाणे खाल्ल्यानं वजन कमी करायला मदतच होते. शेंगदाणे खाल्ल्यावर चेहऱ्यावर मुरूम येतात का? तर काही जणांना असं वाटतं की शेंगदाणे उष्ण असतात म्हणून पिंपल येतात, तर हे अर्ध सत्य आहे. शेंगदाण्यामध्ये व्हिटॅमिन ई असतं जे स्किनसाठी चांगलं असतं. पिंपल्स तेव्हा येतात जेव्हा तुमचं पोट नीट साफ होत नाही किंवा तुम्ही शेंगदाणे अतिप्रमाणात खाता. दिवसाला एक मूठभर शेंगदाणे खाल्ले, चेहऱ्यावर पिंपल नाही, उलट चेहऱ्यावर ग्लो येईल. आता बघा, थायरॉइड असलेल्यांनी शेंगदाणे खावे का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्यांना पाथोराईड आहे त्यांनी शेंगदाणे कमी प्रमाणामध्ये खावे, कारण यामध्ये गायड्रोजन असतं, हे नावाचं एक घटक असतं. तो थायरॉइडच्या ग्रंथीच्या कामामध्ये थोडा अडथळा आणू शकतो. घाबरू नका, शेंगदाणे चांगले भिजवून किंवा भाजून खाल्ले तर हा प्रभाव कमी होतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आहारामध्ये समावेश करावे. शेंगदाणे सालासकट खावे की साल काढून? बघा, शेंगदाण्याची त्यांना साल काढून खाल्ले तर तुम्हाला अँटीऑक्सिडंट्स असतात, त्यामुळे शक्यतो सालासकट खाल्लेला कधीही उत्तम असतात, कारण अँटीऑक्सिडंट्स हे निघून जातील. मग बरेच लोक असे म्हणतील की आम्ही जर पचायचा त्रास होत असेल तर काय करावं? त्यांनीच त्याचे सालासकट काढून जरी खाल्लं तरी चालतील. त्यामुळे हे नक्की करून बघा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ASA मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा.